ज्या भाजीपाल्यासाठी लोक दिवस रात्र काम करते तो भाजीपाला आपण पिकवतो आणि त्याला रोज मोठं होतं आणि थोडं थोडं बघतो. लय लोकांचे मेसेज आले, भावा तुझी पपई फेल गेली. तर पपई फेल बिल वगैरे नाही गेली, त्यातले फक्त 2-3 रोपं जळले होते. सकाळी सकाळीच मित्रासोबत निघालो होतो काम करण्यासाठी. थोडंसं काम केलं आणि त्याच्यानंतर बघितलं फणसाला मारण्याचे फणसं लागली होते. याचा कार्यक्रम करायचा होता पण त्याचा मालक तिथंच होता म्हणून हात बी नाही लावला. नंतर डायरेक्ट निघालो आपण रानाच्या दिशेने. डायरेक्ट अचानक बाईनं कार्बी समुद्रामधून गाडी टाकली आणि डायरेक्ट डोंगरदाऱ्या सगळं पार करीत आपण रानामध्ये येऊन प्रकट झालो. गेल्या गेल्या पहिले तळ्यामधलं पाणी विहिरीमध्ये सोडून दिलं आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता थोडीशी ना पपईला चक्कर वगैरे मारून घेऊ. पपईला चक्कर मारलं, पपई आपली एकदम जोरामध्ये. आणि जसा आपण टरबुजाचा ट्रान्सलेशन व्हिडिओ बनवला होता ना, तसा आपण आहे ना काकडीचा पण बनवणार आहे. पटकन दिशी ना कॉक वगैरे चालू करून दिले आणि झाडाचा आहे ना पोटा पाण्याचा प्रश्न मिटवला. आता त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवला आणि माझा पोटा पाण्याचा प्रश्नाचं काय. त्याच्यानंतर कोयता आपण घरूनच घेऊन आलो होतो कारण आपल्याला नारळ तोडून त्याच्यातलं पाणी प्यायचं होतं. मग अचानक भाईनं नारळ तोडलं, रपकन दिशी तोडून त्यातलं पाणी बी पिऊन घेतलं. तुम्हाला नारळातलं पाणी प्यायचं असेल तर पटकन दिशी कमेंट करून सांगा. आणि बाकी तुम्हाला उन्हातानाचे एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर मुकुल चागळेला पटकन फॉलो करून टाका. संपला विषय.